नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत विंटर स्पेशल मटर मशरूम। मी अर्धा किलो मशरूम धुवून कट करून घेतलेले आहेत। अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे। फ्रेश मटर घेतलेले आहेत। 3 लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहे। थोडंसं 2 तेजपत्ता, 4 ते 5 मिरे, थोडीशी कलमी आणि 1 बडी इलायची घेतली। सोबतच मी 2 कांदे बारीक कट करून घेतले आणि एका मिक्सरच्या पॉटमध्ये मी 7 ते 8 काजू आणि टमाटे चिरून घेतलेले आहेत। आता याची आपल्याला पेस्ट करायची आहे। आता याची पेस्ट करून घेऊया, नंतर आपली भाजी तयार कशी करायची ते पाहूया। आता एका कढईत मी 3 ते 4 चमचे तेल घातलेले आहे। तेल आपलं गरम झालेले आहे। यातच घालत आहे मी मोहरी, थोडंसं जिरं आणि यात घालत आहोत आपण बारीक कांदा। सोबतच यामध्ये घालत आहे मी आपण दाखवलेले खडे मसाले। ते तेलामध्ये एका साईडला व्यवस्थित परतून घेत आहे मी। मसाले एका साईडला मी परतून घेतलेले आहे आणि कांदा पण आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत। आपल्या कांद्याला गुलाबीसर रंग आलेला आहे। आता यामध्ये घालत आहे मी अद्रक लसणाची पेस्ट। ही पेस्ट मी मिक्सरमधून काढून घेतलेली नाही, ही खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे। त्यामुळे याचा जो सुगंध आहे तो खूप छान असा येतो भाजीला। आता यामध्ये आपण घालत आहोत टमाटर आणि काजूची पेस्ट। ही पण आपल्याला 1-2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायची आहे। पहा, छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला। आता यामध्ये घालत आहोत आपण सगळे खडे मसाले। मी अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धनेपूड आणि 2 चमचे गरम मसाला घेतलेला आहे, तो यामध्ये मी घालून घेत आहे आणि हा सुद्धा 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेत आहे। आता यामध्ये घालत आहे मी थोडंसं पाणी। भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मी घालत आहे हिरवे वाटाणे आणि मशरूम। हे व्यवस्थित आपल्याला यात मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे मी अजून। ही भाजी आपल्याला जास्त पातळ नाही करायची, म्हणून मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये घालूया आपण चवीपुरतं मीठ। यावरती ठेवत आहे मी झाकण। 10 मिनिटं आपल्याला हे वाफेवरती शिजू द्यायचं आहे। 10 मिनिटात मशरूम आपले लवकर शिजतात। 10 मिनिटात आपली भाजी तयार होईल। तर तयार आहे आपलं मशरूम मटर। पहा, आपलं मशरूम व्यवस्थित शिजलेलं आहे। मशरूम खूप आपलं मोठ्या प्रमाणात दिसत होतं, पण ते चिमलंय म्हणजे हे शिजलेलं आहे आणि मटरसुद्धा आपले शिजलेले आहे। आता यावरून घालत आहे मी कोथिंबीर। तयार आहे आपलं मशरूम मटर। तुम्हाला ही माझी मशरूम मटर बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।